अजिबात या चुका करू नका। जर तुम्ही जाहिरात लेखनाचा प्रश्न बोर्ड एक्झाम मध्ये सॉल्व्ह करत असणार तर जाहिरात लेखनामध्ये तुम्ही काही चुका करून येतात, तर त्या चुका अजिबात करू नका। त्यासाठी कुठल्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, सर्वात पहिले तर समजून घ्यायला जाहिरात लेखन म्हणजे काय, त्यानंतर जाहिरात लेखन हे कसं करायला हवं, काही महत्वाचे पॉइंट्स जिथे तुम्ही चुका करत असतात तेच या व्हिडिओमध्ये मी डिस्कस करणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला या व्हिडिओमध्ये जाहिरात लेखनाबद्दल सर्व काही कन्सेप्ट क्लिअर होतील। दुसरा कुठलाच तुम्हाला व्हिडिओ बघण्याची गरज पडणार नाही जाहिरात लेखनासाठी। मित्रांनो, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा वा न करा, पण प्लीज हा व्हिडिओ त्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत नक्की पोहोचवा ज्यांना याची गरज आहे। तर मित्रांनो, डिले न करता व्हिडिओला आपण सुरुवात करू। पहिले जाहिरात लेखन म्हणजे काय। जाहिरात लेखन कोणत्याही वस्तू अथवा सेवेच्या विक्रीसाठी तिची माहिती आकर्षक पद्धतीने लोकांसमोर ठेवणे म्हणजेच जाहिरात लेखन। ही झाली तुमची जाहिरात लेखनाची डेफिनेशन। ऍक्च्युअल मध्ये जाहिरात लेखन म्हणजे काय, सिंपल, एखाद्या वस्तूची आपल्याला जास्तीत जास्त विक्री करायची आहे, पण ती आपल्याला लोकांसमोर आणून दाखवायची, ती लोकांना माहित पडायला पाहिजे, त्यासाठी आपण जाहिरात बनवतो। आता तुम्ही जागोजागी बघत असाल, रस्त्यांवर बॅनर्स असतात, मोबाईल फोनच्या जाहिराती असतात, इव्हन खाण्याच्या वस्तूंपासून ते खूप साऱ्या गोष्टींपर्यंत, परिधान करण्याच्या वस्तूंपर्यंत जाहिरात ही बनवली जात असते। तशाच पद्धतीने आपल्याला जाहिरात लेखन करायचं आहे। जाहिरात लेखन कसे करावे, तर जाहिरात ही कमी शब्दात असावी आणि ज्याबद्दल तुम्ही जाहिरात तयार करताय ती ठळकपणे आणि आकर्षकपणे दिसायला हवी। त्यानंतर जाहिरातीच्या सुरुवातीला असे काहीतरी लक्ष वेधून घेणारे तुम्हाला शब्द प्रयोग करायचे, जसं की सेल सेल सेल, खुशखबर, धमाकेदार ऑफर, असे काही वर्ड्स तुम्हाला जाहिरात लेखनामध्ये वापरायचे आहेत। त्यानंतर अलंकारिक काव्यमय अशी भाषा म्हणजे कवितेच्या ओळी तुम्ही जाहिरात लेखनामध्ये यूज करू शकतात। जाहिरात लेखनाची भाषा ही खूप सिंपल आणि सरळ सोपी असावी, व्यावहारिक भाषा असावी, ठीक आहे। जाहिरातीमध्ये चित्रांची जर जोड देता आली आपल्याला, जर त्याच्या रिलेटेड चित्र काढता आली तर नक्की काढा, जेणेकरून जाहिरात ही आकर्षक दिसेल। आणि जाहिरात लिहिताना तुम्हाला एकाच पेनाचा यूज करायचा आहे, पेन्सिलीचा वापर करू नका। पेनाने, ज्या पेनाने तुम्ही जाहिरात लिहिताय त्याच पेनाचा तुम्हाला यूज करायचा आहे। आणि लास्ट आणि महत्वाचं म्हणजे जाहिरात लेखन करताना संपर्क, ठिकाण, स्थळ हे मेन्शन करायला विसरू नका, त्याचा उल्लेख तुम्हाला जाहिरात लेखनामध्ये नक्की करायचा आहे। जाहिरात लेखन करतो पण आपण काही सिली मिस्टेक करून येतो, तर त्यासाठी कुठले महत्वाचे मुद्दे आहेत ते आता आपण बघू। जाहिरात लिहिताना महत्वाचे मुद्दे कोणते। पहिला मुद्दा, जाहिरात सुंदर व आकर्षक असावी। सर्वात महत्वाची गोष्ट मित्रांनो, तुमची जी जाहिरात आहे ती आकर्षक असायला हवी आणि ज्याबद्दलची जाहिरात आहे, ज्याच्या रिलेटेड तुम्ही जाहिरात लिहिताय ते ठळक आणि स्पष्टपणे दिसायला हवं। तुम्ही चित्रांचा वापर करणार तर ती जाहिरात अजून खूप छान दिसते, त्या रिलेटेड तुम्हाला चित्र काढता आले तर नक्की काढा। दुसरा महत्वाचा मुद्दा, जाहिरात ही कमी शब्दात अधिक प्रभावशाली असावी। म्हणजे काय, तर कमीत कमी शब्द वापरून जास्तीत जास्त अर्थ व्यक्त करतील अशी तुम्हाला शब्दरचना करायची आहे। जी तुम्ही माहिती देता आहे ती जाहिरातीच्या रिलेटेडच असायला हवी, इतर कुठलीही लिहायचं नाहीये। जो विषय दिलेला आहे त्या अनुसरूनच तुम्हाला जाहिरात लेखन करायचं असणार आहे। तिसरा महत्वाचा मुद्दा, जाहिरातीत स्लोगन व घोषवाक्य यांचा उपयोग करायला हवा। तर जाहिरात लेखन करत असताना काव्यमय अलंकारिक भाषा तुम्ही वापरू शकतात, जेणेकरून तुमची जाहिरात ही आकर्षक होईल। एखाद दुसऱ्या कवितेचा ओळीचा वापर सुद्धा तुम्ही करू शकतात, पण मित्रांनो हे सर्व करत असताना जो विषय दिला आहे त्याच्या अनुसरूनच तुम्हाला उत्तर लिहायचं असणार आहे, ठीक आहे। नंतरचा पॉइंट आहे, आकर्षक चित्रे वापरायला हवेत। म्हणजे आकर्षक चित्र तुम्ही काढायचं आहे जाहिरात लेखन करताना, जेणेकरून तुमची जाहिरात ही सुंदर आणि आकर्षक दिसेल। तर
चौकोनी बॉक्स, वर्तुळ असे वेगवेगळे शेप तुम्ही यूज करू शकतात। आणि महत्वाचं जिथं तुम्ही चूक करतात तर जाहिरात लेखन ही नेहमी चौकोनी बॉक्स मध्ये असावी। चौकोनी बॉक्स करायला विसरू नका आणि ती पेनानेच एकाच पेनाचा तुम्हाला वापर करायचा आहे। कलरफुल पेन बिलकुल यूज करू नका आणि पेन्सिलीचा सुद्धा वापर करू नका। पेनाचा जो पेन आपण पेपरात लिहितोय त्याच पेनाचा आपल्याला वापर करायचा। शेवटचा आणि महत्वाचा लक्षात घेण्याचा मुद्दा म्हणजे जाहिरातीच्या शेवटी मोबाईल नंबर किंवा दुकानाचा फोन नंबर द्यावा। जाहिरातमध्ये संपूर्ण पत्ता, मेल आयडी असेल तर मेल आयडी, मोबाईल नंबर यांचा स्पष्टपणे उल्लेख करा, हे गरजेचं आहे। ठीक आहे मित्रांनो, हे सर्व पॉइंट्स होते तुमचे जाहिरात लेखनासाठी खूप इम्पॉर्टंट, ज्यात आपण खूप बारीक बारीक चुका करून येतो। तरी या तुम्हाला चुका लक्षात आल्या असतील आणि पॉइंट समजता आपण बघू। जाहिरात लेखन तर केलं पण याला मार्क्स कसे मिळतात, जाहिरात लेखनामध्ये कुठल्या गोष्टीला किती मार्क्स आहेत, जाहिरात लेखनाची नेमकी विभागणी कशी गेलेली असते मार्कांची, ते आपण जाणून घेऊ। जाहिरात लेखन गुण विभागणी। मित्रांनो, हा प्रश्न तुम्हाला प्रश्नपत्रिकेत 5 मार्क्स साठी विचारला गेलेला असतो। तर ते 5 मार्क्स कशा पद्धतीने दिले जातात तर पहिलं, लक्षवेधी शब्दरचना। जाहिरात लेखन करताना तुम्ही किती लक्षवेधक अशी शब्दांची रचना केली आहे यावर तुम्हाला 1 मार्क असेल। नंतर दुसरी गोष्ट, मांडणी। जाहिरातीत लेखन करताना तुम्ही तिची मांडणी किती योग्य पद्धतीने केली आहे यावर तुमचे 2 मार्क्स अवलंबून असतात। ठीक आहे मित्रांनो, मांडणीसाठी 2 मार्क्स, लक्षवेधी रचना यासाठी 1 मार्क। तिसरा मुद्दा आहे अलंकारिक भाषा शैली, यासाठी तुम्हाला 1 गुण दिलेला आहे। तुम्ही जाहिरातीमध्ये कोणत्या भाषेचा उपयोग केलाय, अलंकार, कवितेच्या ओळी वापरल्या आहेत का, त्यावर तुम्हाला 1 मार्क असेल। त्यानंतर शेवटचं आणि महत्वाचं, समर्पक संदर्भाचा योग्य उल्लेख यासाठी 1 मार्क। ज्या विषयाला अनुसरून ती जाहिरात आहे त्याच विषयाला अनुसरून तुम्ही जाहिरात बनवली आहे का, स्पष्टपणे ठळकपणे गोष्टी क्लिअर लिहिल्या आहेत का, यासाठी तुम्हाला 1 मार्क आहे। अशा पद्धतीने जाहिरात लेखनामध्ये गुण विभागणी ही केलेली असते। तर मित्रांनो, जाहिरात लेखनामध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स नक्की मिळतील जर तुम्ही आतापर्यंत काळजीपूर्वक हा व्हिडिओ ऐकला असेल। तर आता बघूया आपण एक एक्झाम्पल, जे आतापर्यंत बऱ्याचदा तुम्हाला बोर्डाच्या एक्झाम मध्ये विचारले गेलेले असं एक्झाम्पल आपण जाहिरात लेखनाचं बघू। त्यामुळे तुम्हाला जो काही कन्सेप्ट आहे जाहिरात लेखनाचा तो पूर्ण क्लिअर होईल। मित्रांनो, जाहिरात लेखन हा प्रश्न तुम्हाला 5 मार्कांसाठी विचारला गेलेला असतो आणि प्रश्न काही अशा प्रकारे, आईस्क्रीम पार्लर या विषयावर आकर्षक जाहिरात तयार करा। तर या एक्झाम्पल मध्ये आपण आईस्क्रीम पार्लरची एक जाहिरात तयार करणार आहेत। हे बघा, टायटल एकदम ठळकपणे घेतलंय, त्यानंतर चित्रांची जोड दिली आहे, शेप यूज केला आहे, ऑफर, धमाकेदार ऑफर असं मेन्शन केलंय। त्यानंतर स्थळ, ठिकाण आणि संपर्क हे घेतलेलं आहे, कवितामय वाक्य यूज केलेली आहेत। या सर्व गोष्टी मी जाहिरात लेखनामध्ये यूज केल्या आहेत। तर मित्रांनो, जाहिरातील सुरुवातीला तुमचं ठळकपणे हे टायटल असेल, राजमिक्स आईस्क्रीम। ठीक आहे, तुमच्या आवडीनुसार प्रत्येक चव तुमच्या मनाला जिंकणार असं हे कवितामय वाक्य घेतलंय, आईस्क्रीमचं चित्र काढलंय। त्यानंतर आमची वैविध्यपूर्ण उत्पादने, मस्तानी, मलाई कुल्फी, मटका कुल्फी, व्हॅनिला आईस्क्रीम, मिल्कशेक आणि बरेच काही। आमचं ठिकाण गणेश चौक, मुख्य रोड, जळगाव। संपर्क 973351 क्रॉस 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 क्रॉस। हे शेवटचे अंक तुम्हाला अशाच पद्धतीने लिहायचे आहेत। ठीक आहे, त्यानंतर लास्टला राजमिक्स आईस्क्रीम, तुमच्या गोड क्षणाचे साथीदार। आणि मित्रांनो, खास आणि अट्रॅक्टिव्ह जाहिरात बनावी त्यासाठी स्पेशल ऑफर असं लिहिलंय, 3 आईस्क्रीम घ्या आणि 1 फ्री मिळवा। तर मित्रांनो, नंतर शेवटी हा चौकोनी बॉक्स करायला विसरू नका, जाहिरात ही एका चौकोनी बॉक्समध्येच असते। अशा पद्धतीने आईस्क्रीम पार्लरची जाहिरात आपण बघितली। मित्रांनो, तुम्हाला जाहिरात लेखन
नेमकं काय हे आजची संपूर्ण कल्पना आलीच असेल आणि तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिला. हा व्हिडिओ नक्की त्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. तुम्ही व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि कमेंट करा. तुमच्या कमेंटमुळेच मला प्रोत्साहन मिळत असते आणि असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील. त्यामुळे नक्कीच लाईक आणि कमेंट सुद्धा करा. धन्यवाद.